वेदांता फॉक्सकॉन बद्दल किती बोलायचं, का बोलायचं, कसं बोलायचं, हा प्रश्न मला नाही, ते घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना विचारा. कारण जेव्हा वेदांता फॉक्सकॉन आपल्या राज्यातून गुजरातमध्ये पाठवला गेला तेव्हा आपल्याला टीव्हीवर येऊन काय सांगितलं होतं, असं काहीतरी खाजवलं आणि मग सांगितलं अरे ह्याच्यापेक्षा मोठा येणार आता प्रकल्प, दिल्लीने सांगितलंय, हा गेला, आता काय आपण असंच करायचं का. वाटतं काल परवाकडे रडारड केली त्यांनी. आता ठीक आहे, कितीही खोटं बोललात, कितीही रडलात तरी जनता तुम्हाला साफ करणारच आहे. जनता तुम्हाला राजकारणातून बाहेर करणार आहे. कारण जनतेला गद्दार आवडत नाहीत, खोटारडे आवडत नाहीत, निर्लज्ज आणि नीच लोक आवडत नाहीत. दोन गोष्टी या महाराष्ट्रातून तुम्ही पुसू शकत नाही. एक जे उद्धव साहेबांनी केलेलं काम आहे मुख्यमंत्री म्हणून ते, आणि दुसरं म्हणजे ह्या गद्दारांच्या माथ्यावर गद्दार आणि बापचोर जे लिहिले ना ते तुम्ही पुसू शकत नाहीत. पण वेदांता फॉक्सकॉन नेला गुजरातमध्ये, आणि नुसतं गुजरातमध्ये नाही नेला, मला माहित नाही तुम्ही किती लोकांनी पाहिलं असेल. आता तो उद्योग जो आहे तो गुजरातमधून देखील निघून गेलेला आहे, देशातून निघून गेलेला आहे. दुःख याच गोष्टीचं आहे, गुजरातमध्ये 100% जे काही जाणं आहे ते जाणं गरजेचं आहेच. जे ज्या राज्याला मिळणं गरजेचं ते मिळालंच पाहिजे. कारण जर प्रत्येक राज्याने प्रगती केली, जर आसामने प्रगती केली, जर लडाखने प्रगती केली, केरळने प्रगती केली, तेलंगणाने प्रगती केली, तर आपला देश पुढे जाईल.